गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर आज आहे दिवाळीचा तिसरा दिवस आणि आज काहीच नाही वाटतं. उद्या आहे नरक चतुर्थी आणि ते बोलते बघा. आणि मस्त सकाळ सकाळी होत आत्ताच आंघोळ फ्रेश वगैरे झालो मी आणि टुटरूला दिलं तर आजीजवळ. तर आता टुटरू आला आहे आत्ता बघा, त्याला पाहिजे असा खेळायला. तर गाई 6 वाजता उठला येऊ आमचा टुटू. तर दिवाबत्ती वगैरे झाले, मस्त फ्रेश वगैरे झाले आणि टुटूला आता मी बिस्किट भरवते आणि याची मस्ती बघा. आता बघा कशा अंगावर थलपल थलपल थलपलते. काय कोण पाहिजे? कोण पाहिजे? कोण पाहिजे? बाबा. बाबा कुठे? बाबा. आणि गाई चला आता याला बिस्किट भरवत आहे आणि ह्याच्यात चहाला नकलं कलत राहील चहाला. आणि ते गेल्यात नाईटला, रात्रीच गेले. 2 दिवस नाईटच होते त्यांची. आज फायनली होईल वाटतं, बघू आज कितीपर्यंत होतं. आज दिवसभराचा ब्लॉग कंटिन्यू बघा चला तुम्ही. गाईज आमच्या टुट्टू शेट बघा. ए टुट्रू, बापूच्या अंघोळ व्हायचे माझे. तिकडे बिस्किटं देते पहिला, कारण का तो आता शिशी करेल त्याच्यामुळे आता आंघोळ नाही करत. गाईज वाजलेत किती माहिती का तुम्हाला? वाजले 7:15 ना. गाईच उठलाय किती वाजता? 7 वाजता, 6 वाजता उठलाय. हे बघा काय. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. चला 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 चला. गाईज टुट्टू काय बिस्किट खायत नाही. मस्त वगैरे त्याची आंघोळ केली, गुदू गुदू गुदू. ते गाईचा आता अंघोळ पुसते त्याचा. गाईज आज लवकरच आंघोळ झालं, 7:30लाच आंघोळ झाली आणि जरा बरं वाटतं, फ्रेश वाटतं. त्याला लागतंय तो विटा मारी 10वाला. 5वाला काय खाई नाही ना, कंची बिस्किटा खाणार नाही, असं बेकार आहे. मिजाशी जाम आहे त्याच्या, मिजाशी पोरे, मिजाशी बाबासारखा तुझे. तर गाईच पटापट आंघोळ पुसते, याची अंग पुसते, कपडे वपडे घालते आणि गावात जाते बिस्किट आणायला. साठी किती 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 प्रोसेस घेतल्यास? हा हा हा. टीव्ही बघासाठी असा लोलते तसा लोलते, ह्या करते त्या करते, मस्ती कर चाला. तर गाई चला आता ड्रेस वगैरे चेंज केला आणि मी जाऊन येते गावात. टुट्टूला लवकरच येते, 7 वाजले, 7:30 वाजले, 7:45 वाजले. पटापट जाते, याला पाहिजे टीव्ही. तर चला आता ब्लॉग कंटिन्यू बघा. दिवसभरात काय काय होत आहे ना, काय काय नाही. उडरू हे आमच्या नारपोलीच्या आजोबाई टी शर्ट घेतलेली डीमार्टमधून, ते आता मस्त होतं आहे. 1-2 वेळेला होईल ना, परत होणार नाही. चलता चलो गाईज, ब्लॉग कंटिन्यू बघा. इकडे बघा. आणि गाईज मला टिकलीच नाही, आता कुंकू लावून जाते. टिकल्या राहिला नारपोलीला. आठवणच राहिले परत गावान. आमच्या टुट्टूला पण लागते रोजचं, सकाळी संध्याकाळी. तसं लावून दिलं, तो मस्त लावून देतो. त्याला लय आवड आहे. टिक्का बाप्पा पाहिजे त्याला. बाप्पा कर चल, लोकडे टुट्टू बाप्पा कर. इकडं बघ टुट्टू, बाप्पा कर. डोकं टेक, डोकं टेक, डोकं टेक, डोकं टेक. टुट्टू आधी डोका टेकला
आता तो पडद्यावर केला होता तुळशीजवळ बघा. पकड पकड. तेवढं नाही आम्हाला सांगायला लागत. आम्ही बाप्पा बरोबर करतो. आम्हाला बाप्पा लय आवडतं. नाही काहीच आमच्या तिकडं आहे. कपडे बिपडे झाले ना सगळं मस्तपैकी. आणि बघा राईट न्या या. चलो गाईज आता जातंय. आता चाललो आम्ही दुकानात. बाबू तू परशू काय उठला नसेल. युक्ता आली. युक्ता काल होती माझ्याजवळ झोपायला. आज परवाची दिवशी होती, काल नव्हती. चला ब्लॉग कंटिन्यू बघ. झालं देवपूजा. आज खंडोबा कुजबी. चल बाप्पा कर. चल डोकं टेक. डोकं टेक. डोकं टेक. बाप्पा आहे. डोकं टेक. हा डोकं टेक. हा इथं बाप्पा कर. डोकं टेक. टेक डोकं टेक. डोकं टेक. डोकं टेक. लवकरच येतो देववाला. किती 7:30 वाजले. 8 वाजलं. एलकोट एलकोट. जय मल्ला सदानंदाचा एलकोट. कोण मस्तपैकी खंडोबाचं पण दर्शन झाला. आज मस्तपैकी जरा दिवस मस्त चाललाय आमचा. बाबू काय झोपला आणि त्यांची चालले पेंटिंग. त्याच्यामुळं काय पसार आहे त्यांच्या घरात. त्याच्यामुळं मी ब्लॉगमध्ये नाही दाखवला. तर चला आता गावात जाते. याला मजा आली. याला फिरायला भेटते ना आज. सुना 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 सुना. काय बोलता? काही नाही मराठीच आपलं, दुसरं काहीच नाही. सकाळ सकाळी आजोबा भेटलं बघ. जबरदस्त म्हातारा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी कर. हॅपी दिवाळी. सेकंड बाबाला सेकंड आजोबांना नाही का? नाही तो सगळं विसरला. हॅपी दिवाळी. आईला भलाशी घ्यावं लागते हात. तुम्हाला पण हॅपी दिवाळी. हा हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. बेकार आहे पुरे तो सगळ्यांचे येतय. सवय तशी लावली आम्ही. अक्षयचा पोर आहे ना, म्हणजे कोणत्याकडे पण जा. हा मम्मी पप्पा आम्ही घ्यावाला मोकला. तसं नाही राही तो. काम असल्यावर नाही राही. मस्त काही घेतलाय दूध बीत. आता चाललो घरी. ओय झाली का अंघोळ? आला पाणी? पाणी आला दीदी? जावटल जा ती भाजी. आई घरा नाही तुम्हाला. चल चल चला या. बेकार हात दुखला. टोटूला घेऊन आणि एवढे मोठे पिशवे जेवण. तर काय करत त्याला खिमटी बनवते. बिस्किट तर खाल्ला नाही. बघते आईन जवळ देते बिस्किट खाते का बघते. त्याला दिलं आईन जवळ. त्याला लागतं मोठं 10 वालं. काय
ही जावटा आली बघा, जावटा दे. गाईस ते आले आले मला बोलते फ्राईज देतो मी. फ्राईज बघा, आमच्या डीमार्टमध्ये असं सामान असतं. आत्ता जस्ट आलं ना ते, मला आता लेट होईल. हे बॉल्स आहेत म्हणजे आपले याचे काय माहीत कसले आहेत, पहिल्यांदा आणले. आणि कोबी दिसते म्हणे. आल्या काय पाहिजे तुम्हाला? आल्या काय पाहिजे? पनवतीला ये, माणूसच पनवती आहे. बरोबर. गाई जेव्हा अकरा झोपलाय डॉन. बरोबर बोललीस. पनवती नाही, लकी पण तुम्हाला आल्या काय पाहिजे? पण ते बनवतच बघ जा. आणि त्या प्राईस का ब्रॉईस हा आल्या नंबर कटांता नंबर. आणि गाईस लाईट जागरण आहे त्याच्यामध्ये नुसती चिडचिड जागरण आहे तर नुसती चिडचिड चालू आहे त्यांची. त्यांनी काय माहिती शिरलं का नाही शिरलं. आई चालल्या तुमला त्याला काही आता प्राईज बीज चालतं आणि मग भेटते. प्राईज बघा झालेलं आहे थोडंसं खरं. आणि घाम फुटला नाही जाम, कारण लाईट आज आली नाही. ही आली दादाच्या वर. दादा झावटण मग अशी बोललो चल. आता झाला दखर. आई गेला ना तुमला ना बघा आमचा रामोशी निस्ता आहे खादीला पाहिजे त्याला. दादा बघा कोंडून ठेवलं. चाललं ना आम्ही चाललो घरी. साफसफाई बाहेर बिरचा सगळा धुता आणि त्याच्यामुळं तर गाई जातं थोडा वेळ आराम करतात. ते पण गेल्यान व्हायला इथेची गाडीचे टायर वगैरे हे करायचं होतं त्याच्यामुळं. ब्लॉग कंटिन्यू बघा. गाईच रामबाण उपाय लय मस्ती करते त्या बघा. याला असा गादी दिली झोपाला डायरेक्ट. आता मस्त बसलाय. लगेच म्हणजे दुपारी लगेच आम्ही निघलोत. जरा काम आहे पनवेलला त्यासाठी आम्ही निघलोत. आणि टुट्टू शेट आणि मी आणि बाबा आणि आहेत अजून दाखवते तुम्हाला कोण आहेत ते. चला ब्लॉग कंटिन्यू बघा. ते थांबलं मी गाडीची इथं. भाऊंची गाडी इथली इकडे आई आहे शेंबरी. तर गाई जातो जस्ट निघालो आम्ही. आणि कोण सोबत आहे दाखवू का मी तुम्हाला? दाखवू मास्टर लोकेशन करतो नाही झाली लागली लगेच. कॉपीराईट लागलाच पाहिजे. मास्टर भाऊ आहे यार. चला गाई आता कॉपीराईट लागत त्याच्यामुळे मी व्हिडिओज काढेन. काय बोलता? नाही पेंटर मला दुसरा होता रे. एकानी पिका कलर दिला आणि एकानी याचा कलर मारलाय. काय बोलतो? डार्क कलर मारलाय. पद्धत तरी आहे. हिरवा पिवळा नीला सगळे मारला. तर गाईस तलोजा मध्ये आलो ना आम्ही. दे काय दे मी नाही देईत जा. दिसते तुला दिसते. बाबा बाबा बोल. बाबा बोल. दे ना. चल चांगलं.
Head southwest. व्हिडिओ बघून आलोय करा गर्दी पा नाश्त्याला बसली नाश्त्याला गर्दी पा काही गर्दी पा गर्दी गर्दी पा गाईज आवरी गर्दी आहे ना बाबा 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 मला असं वाटतं एक पण नाही हो आवरी गर्दी आहे दुकान म्हटलं बाहेर सगळंच मोठी गर्दी आहे मैडम जी बास्केट कहाँ मिलता है वो पटाखे रखने के लिए बताओ ना मैडम जी आम्ही आलो फटाके आल्याकडे गाईज फायनली बास्केट भेटलेला आहे शॉक बघून अरे निकल वो कितना है बस उसके ऊपर कितने की है बघू बाबू अकरा बघा बाबूला कसं बाबूला आवरा मोठा घेऊन चाललं तुम्हाला जागा तरी होईल का हे बघा 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 मस्त फायनली जागा भेटल्या मला बसायला पण नाही हो बघा त्याला बसून नको त्याला आतमध्येच नको त्याला उभा पाहिजे आणि ते एकदम पटाकं मास्टर भवन ते तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू नाही बघा झाला का मग बिलिंगला जातील ना तेव्हा मग दाखवते तुम्हाला गाईच एक झाला भरलाय वाटतं तसं बघा दोन झालंय का एक माणूस काय मात्र भाऊंची झाली शॉपिंग आमची काय गोवाची नाही झोपायला आली वाटतं त्याला परत दिवाळाच काढलाय हे आमचं मास्टरच असेल त्यांची नाही या माझ्या ये बात है ठीक है ऊपर तो पटाखे में ये देखेगा बटरफ्लाई देखेगा ओके ओके रातचे गॅलरी उभी राहा घालून हां माझ्या बापाची गॅलरी आहे ना गेल्या टायमिंगला एवढंच पटंगडं 7,000 आणलं ना जायला लागेल त्या फुटफुट आणा द्या कोण गेलता जरा जाता ना मग 300 रुपये गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल लाज शरम वाटतंय का नाही 6 घराचं पटांगरे घेतलं
भंगारवाले भंगारवाले अजिबात इकडे बघू शोभार बघू भंगारवाला आहे म्हणजे भंगारवाला ह्यो दुसरा भंगारवाला आहे कत्ती लांब जावं लागेल ना भंगारवाला आहे विकट मारायला कत्ती लांब जावं लागेल त्या बघतो कधीची फोडणी लावली बघू दाखवा बिलबिल काय आहे का नाही बस 1 मिनिट नाही मिळेल जस्ट आता घरी निघालो तर वाचलं कधी काय माहिती कधी वाजलं 4:30 वाजले 4:30 थांबाव त्या साईडून या आपलं जागा आहे आत्ताच गाडी चालवायला शिकतोय आता काय आकडं तमाशा बरोबर थांब तू धरून बांधून बसवलं त्याला जरा बोला दिसतात बोला दिसतात 5,600 मी नव्हतं सांगलं काहीच तर नवी मुंबई म्हणजे दिबा पाटील एअरपोर्ट रोड बघा या टाक्या बघा गाईज पाण्याच्या हे पाणी पिवायला घालतील आपल्याला मजा दाढी केली कसा दिसते सांगा तरी सोललेला कोंबरा आलेला काय म्हणलं सोललेला कोंबरा दादा असल हो 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 दादा असेल बरं कामाला हो हो नाही बोल अवरा मोठा दिसत पुढे दिसासाठी ठेवता का नाही काय हो मास्टर गाईज एक सांगू तुम्हाला कोण असलं ना सोबत का हो हा ठीक आहे ना मी एकटे असले मग मला विचारतो ठीक आहे गाईज घरी आले बघा कसं पसारा लय माणूस ना विचित्र आहे नुसतं पसारा करते नुसतं पसारा करायचा आता बाबूला तिथे पाणी आणि जस्ट घरी आले नेगडं लावलं पंते इधर मच्छरात चावली त्याला भरपूर नेगडं लावलं पंत्या मी तर गाईज आता पटापट जेवण बनवत आहे दूध आणलंय होतो बघ आता विजला 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 200 रुपयात 2 वाजले बघते वा बाबू 200 रुपयात 2 वाजलं नाही सर्दी आली बाबूला म्हणा आता दुसरा आयटम करू दुसरा बारीक पोर आहे ना गाईज मस्त जेवून फ्रेश वगैरे व्हावून फ्रेश नाही आलो जेवून बिवून झालो मस्त भांडी बिंडी घासली आणि यांची अकरा चाललाय फटाक घाम निघला नो बाबूला आणि मला वाजवायला द्या माझे ना पायाने काहीतरी भरलाय आमच्या कुठूला पाहिजे निसता कॅमेरा हातात पकडायला
तर फटाका आणायला गेला का बनवायला गेलं? टाकशील तू, नको जा बाजूला, टाक लाव जा. संपलं का ते? संपलं. चिरचिरीने सुरसुरी लावायला गेलं. आरव्या चिरव्या लावू नका, तकला लावा. मला वाटते भीती आहे. फटाका बोलले मला नाही भीती वाटते. बघ बाबू तो पुस्तक उद्या जाऊन परत आणलं देऊ फटाक. काय व तिथं नको टाकू बाई, पाण्यात टाक जा. गटारान टाकता, गटारान गटारान टाक जा. मग ठेव, आहे ठेव, मी टाकीन. ठेव. गाईस आवरा मोठा बापा झाला. काही नाही फटाका असं त्यांच्यावर कसे वाचतात ते बघ. अंगानं पक्कीच काळा कृती. कुछ काम का नाही फटाका हो. नीट वाजवा, नाही तर ठेवा, नाही तर ठेवा. पैसे जरी भरलेस की नाही? पैसे नुसतंच भरलं मग फुकट आणलं. चलो गाईस, काही नाही कामाचा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका.